नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. रुची तयार झालेली आहे. रुचीला आता शाळेत ड्रॉप करायचं आहे, बरोबर रुची? रुची आणि मी निघालेलो आहे आता गॅदरिंगला. रुचीची गॅदरिंगची थीम आहे बॉलिवूड, पण आम्ही काय बॉलिवूड थीममध्ये जाणार नाही. रुची, काय म्हणणं आहे तुझं? हे बघा, हा कोणता पक्षी. बोल रुची, काय म्हणणं आहे तुझं? मला जाताना काही घेऊन द्या लागल. म्हणजे काय? म्हणजे ज्यूस घ्यायचा आहे तिला आता, कारण ती थकणार आहे त्याच्यामुळं. रुचीचा जो डान्स आहे तो आहे श्रीदेवीच्या फेमस गाण्यावर हवा हवाईवर, बरोबर ना रुची? हा. रुचीला शाळेत घेऊन आलो. शाळेमध्ये अजून तयारी चालू होती. स्टेज आता मी रुचीला सोडून घरी आलेलो आहे आणि घरी बघा, ध्रुवाने ही कोंबड्याची शूटिंग काढलेली, मी नाही काढलेली आहे. आता ध्रुव आणि तिरसाचा धिंगाणा चालू आहे. आम्ही निघलेलो आहे आता रुचीच्या गॅदरिंगला. ध्रुव आलेला आहे, अक्का आलेली आहे, भाऊ आलेला आहे, बाकीचे घरीच आहे, आराम करताय. आज लहान पोरांची गॅदरिंग असल्यामुळं शाळेसमोर फुगे विकणारे बसलेले होते, जे की खूप कॉस्टली होते. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, रुचीच्या गॅदरिंगची थीम आहे बॉलिवूड. त्याप्रमाणे एंट्रन्स गेटही सजला होता. बॉलिवूडच्या फेमस पिक्चरचे पोस्टर लागलेले होते. समोर सेल्फीसाठी बॉलिवूडचा आयफा अवॉर्डचा सेल्फी पॉईंटही त्यांनी बनवला होता. आणि हा आहे सेल्फी पॉईंट. सो मी ध्रुवला सांगतो आता की तू तिथं जा, उभा राहा, मी तुझा एक फोटो काढतो. कार्यक्रम सुरू झाला होता. एकामागे एक मुलांचे परफॉर्मन्स होत होते. रुचीचा परफॉर्मन्स अजून काय आला नव्हता. मी मॅडमला जाऊन चौकशी केली, मॅडम रुचीचा परफॉर्मन्स कधी आहे? मॅडम मला बोलल्या की रुचीचा सेकंड लास्ट आहे, त्याच्यामुळे भरपूर वेळ थांबावा लागणार होता गॅदरिंगसाठी. आणि फायनली रुचीचा परफॉर्मन्स आला. रुची एंडला होती, त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नव्हती, पण तिने डान्स चांगला केला. भारी डान्स करत होती रुची. आणि शाळेवाले काय करताना, जे मुलं चांगला डान्स करतात त्यांना समोरला ठेवतात आणि ज्यांचे थोडे हावभाव किंवा थोडा डान्स वेगळा आहे किंवा प्रॉपर जमत नाहीये त्यांना मागे ठेवतात. पण मला काय वाटतं ना, सर्व मुलांना स्टेज इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, त्यांना इक्वली चान्स भेटला पाहिजे की ते कसे डान्स करता हे दाखवण्याचा. तुमच्या मुलांसोबत होतं का असं? तुम्हाला काय वाटतंय माझ्या या मताबद्दल? मला हे कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि फायनली हे बलून घेऊन नाचताय आणि एका मुलीला बलूनच भेटत नाही. किती नाराज झाली असेल ती. रुचीचा डान्स झाला, तिने कपडेही चेंज केले. आता ती शूज घालतीये. शूज घालता घालता ती मला म्हणते की आज हॉटेलमध्ये जेवायला जायचंय. डान्स झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायलाही गेलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.